ऑनलाईन पद्धतीने मार्गदर्शन करणारी शेतीशाळेची टीम जेव्हा बांधावरती येते तेव्हा शेतकऱ्याचा आनंद द्विगुणित होतो. शेतकऱ्याचा आनंद गगनात मावेनासा होतो. नमस्कार आणि आपण पाहत आहात बातम्या आपल्या गटांच्या बातम्या फार्मर कपच्या. शेतफळे गावातील संजय गायकवाड हे शेवगा पिकामध्ये गेल्या 7 वर्षांपासून सातत्याने काम करत आहेत. लागवडीपासून 4 महिन्यात उत्पादन देणारा आणि वर्षातून 2 बहार घेणारा त्यांचा वसंत शेवगा पॅटर्न प्रसिद्ध आहे. यामध्ये पिकाची लागवड कोणत्या महिन्यात असावी, बहार नियोजन, पाणी आणि खतांचे व्यवस्थापन, कमी खर्च व अधिक उत्पादन, गुणवत्तापूर्ण माल, मोरिंगा पावडर, शेवगा पिकांचे विविध उत्पादने, संधी व अडचणी, बाजारपेठेत विक्री करत असताना घ्यावयाची काळजी, सोबतच शेतकऱ्यांकडून कोणत्या पद्धतीच्या चुका होत असतात व त्या कशा पद्धतीने सुधारता येतील यावर चर्चा केली. या दरम्यान चर्चा करण्याकरिता शेतीशाळा टीम मधून श्री डी.एल. मोहिते सर, श्री नामदेव नराळे सर, श्री निखिल जोशी सर व श्री शुभम अंबरे सर उपस्थित होते. हिवतड गावातील प्रगतशील शेतकरी लक्ष्मण कोरे यांनी डाळिंब पिकात गेल्या 10 वर्षांमध्ये कशा पद्धतीने यश मिळवले आहे व डाळिंब पीक शेतकऱ्यास कशा पद्धतीने पैसे मिळवून देऊ शकतो हे सांगितले. सोबत चर्चा करत असताना करणे, लागवड करणे, एक खोड पद्धत, बहार नियोजन, स्लरीचे नियोजन, अनएरोबिक स्लरी प्लांट, फवारणी करता पावसाचे पाणी, रोपातील व ओळीतील अंतर, मार्केटमधील संधी व अडचणी, क्रॉप कव्हर याविषयी शेतीशाळा टीम यांच्यासोबत सविस्तर अशी चर्चा करण्यात आली. एकंदरीत शेतकऱ्याने बदलत्या हवामानासोबत कीड रोग नियोजन व सुधारित पद्धतीचा वापर केला तर उत्पादन हे चांगले मिळू शकते हे समजले. अशा पद्धतीने शेवगा व डाळिंब पिकातील शेतकरी भेट खूपच आनंदात संपन्न झाली आहे. ही महत्त्वपूर्ण अशी माहिती आपल्यापर्यंत पोहोचली आहे. पाणी फाउंडेशन टीम आटपाडी यांनी. या सर्वांचे खूप खूप आभार. आजच्या बातम्या तिथेच थांबूयात. अधिक माहितीसाठी पाहत रहा बातम्या आपल्या गटांच्या बातम्या फार्मर कपच्या.